नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 99 आणि 100. प्रथम भाग 99. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, ज्यामुळे ज्यामुळे तुम्हाला सकाळी जाग आली ते काय? तेच ब्रह्म, तेच गुरुतत्व होय. सकाळच्या जागेपूर्वी तुम्ही स्त्री किंवा पुरुष असे काही असता काय? त्यावेळी तुम्ही काय म्हणून जागता? कोण म्हणून नाही तर काय म्हणून जागता? या जागल्याच्या क्षणाची निमिषभर तुम्ही स्त्री असता की पुरुष, एका क्षणात आपण स्त्री अथवा पुरुष हे भूत आपल्या अंगात येते. समजा जागच आली नाही तर देहही समजला नसता आणि मग तो स्त्री आहे की पुरुष आहे याची चौकशी करायचे काही कामच राहिले नसते. त्यावेळी देह हा पुरुष किंवा स्त्री ही आठवण तरी कुणाला असते? जन्मापासून झालेल्या संस्काराचा अर्थ प्राणातून सतत वाहतो असे निसर्गदत्त महाराज म्हणतात. त्यालाच ते मन असे म्हणतात. देह, प्राण, मन, बुद्धी आणि चित्त हे सर्व आकारहीन आहेत. हे सर्व परप्रकाशित आहेत. हे जो जाणतो तो मात्र आकारासहित असा कसा असू शकेल बरे? आत्मज्ञानाच्या अभावाचे म्हणजे अज्ञानाचे प्रथम वैशिष्ट्य हे आहे की ते नेहमी आकार, रंग, रूप घेऊनच वावरत असते, परप्रकाशित असते. फक्त माणसाच्या कायतच माणसाचे रूप नाही, ते जणू स्वयंप्रकाशी अशा देवाचे रूप आहे. स्वयंप्रकाशी अशा देवाचे रूप आहे. स्वरूप म्हणून असे आत्मस्वरूप असलेले अगोदरचे आधीचे जे शुद्ध असणे पण आहे, ते ज्ञान आपणच आपल्या रूपाने रंगरूप आकारहीन असे आहोत. स्वरूप म्हणून असे आत्मस्वरूप असलेले अगोदरचे आधीचे जे शुद्ध असणे पण आहे, ते ज्ञान आपणच आपल्या रूपाने रंगरूप आकारहीन अशा केवळ प्रकाशत्वानेच आहोत. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की असे ज्ञान एक क्षणभर जरी झाले तरी ते तुम्हाला भवबंधनातून मोकळे करील. काया हे आपले रूप, काया हेच आपले रूप असे म्हणणे हा खरं म्हणजे एक असाध्य असा आजार आहे. त्या अनुषंगाने चाललेला तुमचा सगळा संसार हा जणू पोरखेळच आहे. गाडी, घोडा, जमीन जुमले, वाडे इमले, धन दौलत, नोकर चाकर ही केवळ क्षणाचीच करमणूक आहे. त्यात हानी नाही आणि काही लाभही नाही. या सर्वांचा संबंध अचानकपणे तुटणाऱ्या किंवा संपणाऱ्या देहमनाशी जास्त जवळचा आहे. जेव्हा आपण म्हणतो मी देहरूप मी नाही, जेव्हा आपण म्हणतो मी देहरूप नाही, तेव्हा हा देह एक चालते बोलते मढे नव्हे का? जेव्हा आपण म्हणतो देहरूपच मी, तेव्हा हा देह एक चालते फिरते मढे नव्हे काय? पण तेच मी देहरूप नाही, मी देहरूप नाही म्हणताच अजन्मा अमर होते की नाही?
मग सर्व हालचाल त्याचीच राहते. सर्व हालचाल त्याचीच राहते. तुकोबांनी एकदाच काय ते ओळखले. तुकोबांनी एकदाच काय ते ओळखले. मी जे काही बोलतो किंवा काही बाही बोलतो, म्हणजे उदाहरणार्थ शिवीगाळ करतो, अर्वाच्य बोलतो, ते सर्व विठोबा करतो. ते सर्व विठोबा बोलतो, मी नव्हे. ध्यान करतो तेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण काय बोडख्याचे ध्यान करणार हो? ध्यानी धरावे ते व ध्यानात धरणारे ही तेच. ध्यानी धरावे ते आणि ध्यानात धरणारेही तेच. मग नक्की ध्यान कोण करून राहिले? ध्यानी धरावे ते की ध्यानात धरणारे जे आहे ते? हे ऐकून ठेवा, दोन्ही एकच. हेच ध्यानात ठेवा, हेच असा. जे काही आहे त्यालाच वाटले तर ध्यान म्हणा. जे काही आहे त्यालाच वाटले तर ध्यान म्हणा. ध्यानी नको तर ध्यान असा. ध्यानी नको तर ध्यान असा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुला जन्म नाही, त्यामुळे तुला मरणही नाही. मग ते तू ओळख किंवा ओळखू नकोस. जे आहे ते असे आहे. जे गुरुवचनाला धरून आहेत त्यांना मरणाच्या भीतीची चिंता नाही, मरण भयाची चिंता नाही. गुरुमुखातून जे आत्मवृत्त ऐकले, गुरुमुखातून जे आत्मवृत्त म्हणजे स्वतःची ओळख ही ऐकली, ते न विसरणे म्हणजेच भक्ती होय. यापेक्षा अजून श्रेष्ठ भक्ती, परमभक्ती दुसरी असू तरी शकते काय? जो जीवाभावाला मुकला तो आपोआपच शिवभावाला आला. जो जीव भावाला मुकला तो आपोआप शिवभावाला आला आणि जो शिवभावाला मुकला तो आपोआप जीवभावाला आला. देह व मन आपण नव्हे हे ज्याने जाणले त्याला शिवत्व आलेच म्हणून समजा. भाग 100. आपणच असल्याचे ज्ञान. आपणच असल्याचे ज्ञान कसे वावरते हे फक्त बघा, असे श्री निसर्गदत्त महाराज सांगतात. आपणच असल्याचे ज्ञान कसे वावरते हे फक्त बघा, असे निसर्गदत्त महाराज सांगतात. मन बुद्धीला मध्ये आणू नका, नुसते बघा. जे समजते ते तू नव्हे, जे समजते ते तू नव्हे. ज्याला समजते, ज्या कशाला समजते, ज्या कुणाला नाही, ज्या कशाला समजते ते तू आहेस. म्हणजे जे समजल्या जाते ते तुझ्याच प्रकाशात समजल्या जाते. जे समजले गेले त्याला स्वतंत्र आणि वेगळी अशी सत्ता नाही. ज्याला समजले त्यालाच खरी सत्ता आहे, कारण तो प्रकाश तत्वाने आहे. तोच खरा आत्मसत्तावान आहे, प्रकाशत्व आहे. काळ बीळ काही नाही, तुम्हीच काळाची कल्पना करता. तुम्हाला हे जर मनापासून कळले तर देहधर्माचा, जन्ममृत्यूचा, क्षर अक्षर, आजारपण, मृत्यू या देहधर्माचा तुमच्यावर काही परिणाम होणार नाही, म्हणजेच शून्य परिणाम होईल. आपण असल्याच्या जाणीवेचे बीज रुजले, वाढले, त्याचेच नाव झाले जग. प्रथम भक्त देवाला सोडत नाही. महाराज म्हणतात, प्रथम भक्त देवाला सोडत नाही, नंतर तो देवाला जा म्हणतो, पण आता देव जात नाही. हीच खरी आत्मभक्ती होय. विनोबा भावे एका ठिकाणी म्हणतात, तू जरी ईश्वराला जाणत नसला, तू जरी ईश्वराला मानत नसला तरी ईश्वर मात्र तुला मानतो.
हीच खरी आत्मभक्ती आताही टाकता टाकविल्या जात नाही किंवा धरू जाता धरता पण येत नाही अशी राहते. देहबुद्धीमुळेच आपण मरण्याचा ध्यास देहबुद्धीमुळे आपणच मरण्याचा ध्यास किंवा दहशत घेतली आहे, धसका घेतला आहे. अनेक जन्म झाले, अनेक होणार असे आपल्याला ऐकविल्या गेले आणि या वृथा कल्पनेने आपण उगीच व्यर्थच भोग भोगत आहोत. स्वस्वरूपाचा स्वधर्म कळला की मग अशा कोणत्याच कल्पनेची गरज उरत नाही. देहात असून आपण देह नाही म्हणून देहधर्माला माझे धर्म म्हणू नका. जन्म, वाढ, जरा, मृत्यू हे धर्म तुमचे नाहीत, देहाचे आहेत. फक्त देहाचे नाहीत. हे धर्म तुमचे नाहीत, देहाचे आहेत. फक्त देहाचेच आहेत, तुमच्या देहाचे असे नाहीत. असे हे वर्म ज्याला कळले तो स्वस्वरूप झाला. देह जाणार तर आहेच, मग त्याच्या व्यर्थ नागी लागून आपली पूर्णता आपण का गमावावी बरे? जाणत्याला परत परत जाणता येणार नाही. जाणले जाते तेच परत परत जाणता सुद्धा येते. पण आपण जाणले जाणारे नव्हे असा त्यावर शिक्का मारा. जे जे विसरल्या जाते ते आपण नव्हे हे सतत लक्षात ठेवा. यालाच तुम्ही ध्यान म्हणू शकता. केव्हा तरी कधीतरी फुरसत काढून तुम्ही उगी उगी असे बसले आहात काय? एकाही शब्दाचा उपयोग न करता एकांत काय याचा विवेक तुम्ही करता काय? वाचेने बोलल्याशिवाय गुरुवचनाच्या निश्चयाचा निश्चय करता काय? अखिल प्राणीमात्रांना जो मृत्यूयोग तोच गुरुवचनाचा ज्यांनी निश्चय केला, आश्रय केला, घेतला त्याला तो जणू अमृत योगच होय. कोणत्याही आठवणीला जे ओळखते, पण कोणतीही आठवण ज्याला ओळखत नाही, ओळखू शकत नाही, त्यालाच आत्मज्ञान म्हणता येते. माणसाची बुद्धी ही मुळात सत्वगुणी असल्यामुळे एखाद्या दुधारी शस्त्राप्रमाणे आहे. ती आत्मबुद्धी पण होऊ शकते आणि देह मन बुद्धी पण होऊ शकते. परप्रकाशित देहबुद्धीतून आपल्या अगोदरपणाच्या स्नेहपणाच्या प्रकाशात जाणे याला परमार्थ म्हणतात. आणि संतांना जे आवडते तेच आपल्याला पण आता आवडू लागले, हाच खरा सत्संग होय. आणि कुणी आपल्याला भेटायला यावे असे जेव्हा मनापासून मुळीच वाटत नाही आणि आपणही कुणाला भेटायला जावे असे कधी आपल्याला वाटत नाही किंवा मोबाईल हाती घ्यावा, टीव्ही ऑन करावा, कोणते तरी पुस्तक, मग तो धर्मग्रंथ का असेना, वाचण्याकरता हाती घ्यावा असे जेव्हा वाटत नाही त्यालाच खरा सत्संग म्हणतात.